प्रभू येशूच्या गोड आणि गौरवी नावात आपणा सर्वांना सलाम. मार्गाकरिता प्रकाश या कार्यक्रमात विश्ववाणी परिवारातर्फे आम्ही आपले सहर्ष स्वागत करीतो. देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला. निवडिले आहे मी तुला, निवडिले आहे मी तुला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला. अग्निरूपाने दिले दर्शन, नमऊनी माथा करीतो नमन. अग्निरूपाने दिले दर्शन, नमऊनी माथा करीतो नमन. अग्निद्वारे प्रभू बोलला, अग्निद्वारे प्रभू बोलला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला. इस्रायलाचा अधिपती. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन मत्तैकृत शुभवर्तमान याचा 21वा अध्याय 18 ते 22 ही वचने. मत्तैकृत शुभवर्तमान याचा 21वा अध्याय 18 ते 22 ही वचने. मग सकाळी तो परत नगरास येत असता त्याला भूक लागली आणि वाटेवर अंजिराचे एक झाड होते. ते पाहून तो त्यांच्या जवळ गेला, पण पानाशिवाय त्याला त्यावर काही मिळाले नाही. मग त्याने त्याला म्हटले, ह्यापुढे तुला फळ कधी न येवो. आणि ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले. हे पाहून शिष्यांनी आश्चर्य करून म्हटले, अंजिराचे झाड लागलेच असे वाळून गेले. येशूने त्यास उत्तर दिले, मी तुम्हास खचित सांगतो, तुमच्या ठायी विश्वास असला व तुम्ही संशय धरला नाही, तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल. इतकेच नाही तर या डोंगरालाही तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणाल तर तसे होईल. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. देवा वाचलेली वचने आपण सर्वांसाठी आशीर्वादित करो. हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. या सकाळच्या समयी आपण देवाचं वचन बघत आहोत जे मिळतंय मत्तै त्याचा 21वा अध्याय 18 ते 22 या वचनांमध्ये. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने एक अंजिराच्या झाडाचं जिवंत उदाहरण आमच्यासमोर ठेवलेलं आहे. आणि ते उदाहरण म्हणजे असं की प्रभू येशू ख्रिस्ताला भूक लागली आणि तो त्या झाडाजवळ गेला. ज्यावेळेस तो त्याच्याजवळ गेला त्याला फक्त हिरवेगार पानं दिसले आणि पानाशिवाय त्याला काहीच मिळाले नाही. परंतु त्याच्या मुखातले जे शब्द निघाले ते शब्द ज्यावेळेस त्या झाडाकडे त्याच्याद्वारे ताबडतोब ते अंजिराचं झाड वाळून गेलं. प्रियानो, ही गोष्ट आम्हाला ही सांगते की आमचा मुखाचा अंगीकार किती महत्त्वाचा असतो. आम्ही जर नकार आणि नकारात्मक अंगीकार जर करतोय या नकारात्मक बोलतो
तर ते आमच्या जीवनामध्ये नकारात्मक रीतीने लागू होणार. परंतु आम्ही जर सकारात्मक रीतीने बोलतो आणि आमचा विचार आम्ही सकारात्मक ठेवतो, तर आमच्या जीवनामध्ये त्याचं प्रतिफळ जे आम्ही बोलतो ते आमच्या जीवनामध्ये सकारात्मक दिसून येईल. दुसरी गोष्ट आम्ही या ठिकाणी पाहतो, 21वं वचन म्हणते की तो म्हणतोय की विश्वास त्या तुमचा जर तुम्ही ठेवला आणि त्या विश्वासाने न संशय धरला आणि जे काही तुम्ही विश्वासाने केलं ते निश्चित घडून येईल. तुमचा विश्वास हे प्रार्थना करण्याआधी किंवा कार्य करण्याआधी विश्वास धरणं फार महत्त्वाचं आहे. जर विश्वास नसेल तर तुमचं जे काही तुम्ही कृती करता ते ढासळून जाईल. ते संशय धरलेल्या वाऱ्याप्रमाणे होईल. तिसरी गोष्ट आम्ही देवाचं वचनामध्ये बघतो ती म्हणजे आमच्या जीवनामध्ये आम्ही जर प्रार्थना करतो आणि प्रार्थनेमध्ये विश्वास धरून आम्ही मागतो तर त्यामध्ये आमची खात्री असावी. आमची जर खात्री नसेल तर आम्ही मागितलेलं मिळणार नाही. आम्ही जे काही मागू, जे काही प्रार्थना करू त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे खात्री कुणासोबत? देवासोबत. आणि आमचं खात्रीशीर जीवन देवासोबत तेव्हाच होईल जेव्हा आम्ही त्याच्या जवळ येऊ, त्याच्या जवळीकतेमध्ये वाढू, आमचं नातं देवासोबत घनिष्ठ होईल. ते प्रियानो, आम्ही देवाचं वचन वाचतो. यिर्मया 24:7 वचनामध्ये तो म्हणतोय, मी परमेश्वर आहे असे ओळखणारे हृदय मी त्यास देईन. ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन, कारण ते मनापासून मजकडे वळतील. आम्ही ज्यावेळेस खात्रीशीर आणि मनातून आम्ही ज्यावेळेस त्याच्याकडे हाक मारतो तर तो आमचा परमेश्वर होऊन आमचं उत्तर निश्चित देईल. प्रार्थना करूया. पराक्रमी परमेश्वर पिता, येशूच्या नावामध्ये आज आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो आणि प्रार्थना करतो प्रभू की आम्ही जे काही मागणार आहोत ते निश्चित तू देतोस. आज प्रभूजी, जी बहीण, जी भाऊ प्रभू तुझ्या चरणाजवळ बसून प्रभू मागत आहे, निश्चित आज त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर त्यांना दे आणि त्यांना परमेश्वर पा त्यांच्या जीवनातल्या त्या समस्येतून, त्यांच्या जीवनातल्या त्या प्रश्नातून त्यांना बाहेर काढ. माझ्या बापा, तुझ्या शांती आणि समाधानावर त्यांचा जीवस, त्यांचा आजचा दिवस आणि त्यांचं आजचं कार्य तू आशीर्वादित कर प्रभू. तुने प्रार्थना ऐकलीस, निश्चित तो आशीर्वादित केलेला आहे. प्रार्थना आमचा तारणारा ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. नाही तुला उणे पडणार नाही तुला. देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला. देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला. निवडिले आहे मी तुला, निवडिले आहे मी तुला. देव मोशेस हे बोलला, 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 देव मोशेस आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. पुन्हा ऐका, 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.